बॅक टू द गेम गाईज. 75 हार्ड परत चालू केला आपण. आजचा होता आपला पहिला दिवस होता. तर तेच ॲज युजल कमी केला आपण. वर्कआउट अंगावर नाही आली पाहिजे ना भाई. पहिल्याच दिवशी केली परत आणखी जाम, कारण 2 दिवसाची गॅप पडली होती. मधात तुटला होता आपला तिसऱ्या दिवशी 75 हार्ड. एका दहीवड्यामुळं भाई, एका दहीवड्यामुळं. ती माहीत गलती आहे म्हणा, मी स्वतःवर कंट्रोल नाही ठेवला. कंट्रोल जर झाला असता, थोडं खाल्लं नसतं मी ना तर, पण जाऊ द्या, ते झालं जे झालं त्याला आपण कोसत नाही बसू शकत. आता इथून समोर काय करू शकतो आपण त्याच्यावर लक्ष देऊ. सो गया उसको भूल जाने का. आता मी उठलो आज किती 6:30 वाजता उठलो. 7 वाजता सगळं वर्कआउट केलं, जरुरी काम केले सकाळचे सगळे. आता वर्कआउट खतम केलं. आता मी करता हो प्रोटीन तयार. तर प्रोटीन काय काय तयार करता हो सांगतो तुम्हाला. लोक मला विचारत होते तू कोणता प्रोटीन घेतो म्हणून, तर मी घेतो हर्बल लाईफचा. आता ते कोणता तर ते तुम्हाला दाखवतो. चला. 2 प्रोटीन घेत असतो आपण. त्यामधलं पहिलं हे आहे हर्बल लाईफ न्यूट्रिशनचं शेक मेट. हे दुधासोबत बी घेतलं तरी चालते, पाणीसोबत घेतलं तरी चालते. चांगलं दुधात जर घेतलं ना तर चांगलं राहते म्हणते. आणि दुसरं आहे हे डायनो शेक हर्बल लाईफ न्यूट्रिशन. हे चॉकलेट फ्लेवर आहे आपला. आता याचे काय काय हे आहे फायदे हे तुम्हाला ताई सांगते, मला तेवढं काय माहीत नाही. यामध्ये काय प्रोटीन आहे, विटॅमिन आहे, मिनरल्स, न्यूट्रिशनल, चिल्ड्रन्स डे म्हणते. वॉट? लहान लेकराचं मध्ये तोंड लहान पोरांचं आहे असं काही नाही. सब मोठे सगळ्यांना चालते. ते मल्टीपर्पजसाठी लहान बी यूज करते, मोठे यूज करते. आता याचे फायदे काय आहे, नुकसान काय आहे ते तिले विचारू कोचले. कोच बोलू ना, सांगा याच्याबद्दल, या न्यूट्रिशनबद्दल, या प्रोटीनबद्दल काय काय याचे फायदे आहे. टाकलं का तुम्ही? मी याच्यात टाकला डायनो शेक टाकला, शेकमेट टाकला. टाकले का? इकडे येऊन सांगा. हा, तर डायनो शेक आहे जे आपली वजन वाढवण्याचं काम करते आणि भूक वाढवण्याचं काम करते. आणि हे जे शेकमेट जो प्रकार आहे याच्यामध्ये कसं, आता मार्केटला आपण दूध घेतो, दूध काय तेवढं प्रोटीन मिळत नाही, म्हणजे पूर्ण शुद्ध आहे त्याची गॅरंटी नाहीये. तर हे शेकमेट आहे हे आपल्या दुधाचं काम करते. दूध की शक्ती सर. दुधाचं. आणि हे जे ते डायनो शेक होतं ते तर लहान लेकराचं लिहून त्याच्या चिल्ड्रन्स ड्रिंक म्हणते. चिल्ड्रन्स ड्रिंक म्हटलेलं आहे, पण हे सगळ्यांनाच चालते. ज्याचं वजन कमी आहे, ज्याला गेन करायचं आहे त्याला पण चालते. स्पेशल त्यांना पण चालते, लहान मुलांना पण. हाय कोणाचा स्पेशल, लहान पोराचा का आमचा आहे? ते सगळ्यांचंच आहे ना. ते स्पेशली लहान मुलांना आहेत हे, पण ते ज्याचं वेट गेन करायचं त्याला पण आपण हे देऊ शकतोय. अच्छा समजलं, मला तर समजलं. आता याच्यात टाका लागेल दूध टाकू शकता तुम्ही, पाणी टाकू शकता. आता माझ्या मित्राचं आहे दूध, म्हणजे माझ्या मित्राची दूध डेअरी आहे, चांगला दूध आहे, म्हणजे प्युअर दूध आहे. तर त्याच्यामुळे मी दूध घेत आहे. जर तुमच्याकडे नसेल तुम्ही पॉकेटचं दूध वापरू नका बरं, ते सगळ्यात खराब राहते. याच्यात तुम्ही पाणी टाकू शकता. पाणी टाकल्यानं तोच चव येते जे दूध टाकल्यावर येते. पण माझ्याकडे आहे तर मी दूध टाकून राहिलो. सोड कोणच्या म्हणून काही करशील का? अरे बाप्पा, असं सोडणं ना, आंघोळ करणं. हॉर्न द्यायचा, हॉर्न. निघत कोण बी कसं बी निघाला हे नाही काढता येत धड. पडला असता. ते पण मारून राहिली. हे इकडे बाहेर ते तिले काहीच नाही म्हणशील तू. आम्ही तिले मारला का बरोबर येते झाला आमच्या अंगावर. ताई मारत आहे म्हणते, काही हरकत नाही. ताई मार खात असन तर हरकत आहे ना, आहे का नाही? बदमाश बोना चाहे कितना भी पहाड़ पे क्यों ना खड़ा हो जाए, बोना ही रहता है. बरोबर. कोण नाही नेलो, कोणीच नाही. आपल्या डेलीची गिऱ्हाईक आहे. मिरची देत आहे. टमाटे कसे दिलं? टमाटे 4 का? खालचा 1 रुपया. मिरची पाहिजे होती. 11 रुपये. अजून पाहिजे. तुमचा रील स्टार ऑल इन वन आहे म्हटलं. सारेच काम करते, भाजी आणते, भाजी निवडते, भाजी करता येते, स्वयंपाक बी करता येते, घरचं सारंच काम करू शकतो मी. ऑलराऊंडर. माझी जी होणारी बायको राहीन ते लय भाग्यवान, लकी राहीन. कधी होईन माहीत नाही, पण आहे. सुबी गेली शाळेत तर आता भाजी घेतली, फक्त मिरच्यात घेतला, कारण आम्ही आज घरी करणार आहोत. काय करणार आहोत? आमटी सोल्याची. सोल्याचा सीझन आला ना आता सगळ्यांच्या घरी. सोल्याची भाजी, सोल्याचा भात, सोल्याची भाजी, सोल्याची सोले वांगे. जिकडे म्हणलं तिकडे सोलेच दिसणार आहे. सोला का सीझन आहे. आता सोले भात खाईन ना आम्ही, बढिया ताकदीत. सोल्या भात तरी जमत असेल ना का, ते बी चीट मिल आहे.
हां यावेळेस तुडाला नाही आपल्याला, यावेळेस इमानदारीने करायचं. सोल्याचे सीझन सोले चटणी आमटी हेच त्याला माहिती आहे का फास्ट मध्ये म्हणायचं असं. सोल्याची चटणी, सोल्याचे वांगे, सोले गोबी, सोले पोळी, सोले भात, सोले अरे म्हणाले का जाते सोले पुरणपोळी होते. हा काही बी हो सोले पुरणपोळी काही बी. ही भगवान कसं लागत असेल ते. जास्त करायची पोळी मला माहित नाही. केले आहे खाल्ले आहे आम्ही सोल्याची पुरणपोळी म्हणजे तुरीची डाळीची पुरणपोळी. छोले उकळायचे मस्त, त्याला मिक्सर मध्ये बारीक करायचं, त्याच्यात साखर टाकायचं मस्त, मग पुरणपोळी. नाही मग नाही जमत, साखर आपल्याला जमतच नाही, टोटली बंद आहे साखर. गुळ घ्यायचं. हो गुळ जमते लगेच, स्वीट टोटली बंद आहे आता. ते काय सांगून राहिलो, इले सांगून राहिलो मी, सजनी तुझ्या जुल्फेला बांधून ठेव, नाही तर जर पोळीत पडलं तर आई तुला गजनी करून टाकेल. समजली का? आहे का नाही? आता जमलं का नाही? अंडे गरम गरम, अंडे गरम गरम, अंडे गरम गरम. हे काय होतं? हे नाही कटन बाई, हे होत काय अचानक भयानक. अरे बापरे, हे नाही कटन. मारली तरी तुला काय करशील? लात मारू नाही तू. तुला पाहिलं काय काय भेटणार आहे हर्बल लाईफ करून, काय भेटणार आहे हर्बल लाईफ करून? तर फायनली भेटलंस. आता किती दिवसले थांबा तुम्हाला सांगतोय गोष्ट. 3 जवळपास हो 6 मिनिटं बाकी आहे 3 वाजले. काल माझ्या पूर्ण काम खतम व्हायला मला लागले होते 5 वाजले होते, आणि आज 2 घंटे आधीच काम झालं. म्हणजे आज मी क्रिकेट खेळायला पण जाऊ शकतो. आज काय केलं मी ना, दोन्ही मोबाईल ते तिथं टेबल दिसून आलं, त्या रूममध्ये तिथं ठेवून आलो. म्हणजे डिस्ट्रॅक्शन कम्प्लिटली दूर. जवळ जर ठेवलं ना आपण 17 वेळा आपल्याला चेक राहते मोबाईल, म्हणजे सवय राहते चेक करायची 17 वेळा मोबाईल. आज मी ना दूरच ठेवलं. सगळा फोकस माझ्या कामावर होता. काम खतम झालं, फिनिश. आता रेंडर व्हायला लागला. रेंडर करून मग बस दुसरं काही काम नाही आपल्याला. बॅट घ्यायची, स्टंप घ्यायची, क्रिकेट खेळायला जायचं. बढिया माइंड आपला फ्रेश होऊन जाते. तर हे पॉवर आहे. जर तुम्ही ना जर ठरवलं ना की नाही आज मोबाईल मी पाहणारच नाही, दुसऱ्याकडे दूर ठेवून द्यायचं. माझ्या कसा सीन आहे, मी तिकडे काऊन ठेवला मग मला उठून जायला लय त्रास येते, जीवावर येते. आय थिंक तुम्हाला पण होत असेल तसं. जर तसं होत असेल तर ट्राय करा मोबाईल दूर ठेवण्याचा. मग पहा तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता का तो कोणत्या गोष्टीपासून. आता मी माझं काम सगळं झाले, मी मोबाईल हातात घेऊन राहिलो, बस झालं. अजून जर आता मी इथंच ठेवलं असतं ना बाजूले, आज बी मला जवळपास 5:30 वाजले असते काम खतम करायला. कारण आपला दिमागात बसलेला आहे ते तसं. दिमाग असं म्हणते मला आता नाही, थोडा वेळ थांबून 5 मिनिटं रील पाहून घेऊ. 5 मिनिट करता करता ते रीलचं 1 घंटा कधी होऊन जाते समजत नाही. म्हणून मी ना आज दूरच ठेवलं. माझ्या मित्रांना बी ठेवलं, कार्तिकनं, त्याचं पण काम कम्प्लीट झालं आज. चांगलं वाटते मला असं ऐकून की मी ना थोडं सांगितलं लोकांना, ते वापरलं आणि त्यांचं काम होत आहे. तर बड्या फील होते की नाही आम्ही एकटाच नाही, डिस्ट्रॅक्ट होणारे लोक पण आहे. आणि असं मी जसं करून राहिलो तसं करून त्यांनी पण त्यांचं काम व्हावं लागलं. चांगलं वाटते असं ऐकून. तर तुम्ही करू शकता जर तुम्हाला पण असं डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसेल तर. आता खतम झाला काम, आता जातो क्रिकेट खेळायला. जो क्रिकेट तुले कारत्या आज स्वतःला पाहून घे सावलीमध्ये. हा मी होय, हा तू होय. एका वर्षानंतर बॉडी, आपली बॉडी दाखवतो. अशी बॉडी बनवायची. कशी कशी अशी. गाईज आम्ही गेलो होतो आता जिम पाहायला. कसा सीन होत होता माहिती का जिम लावण्याचा. मी जेव्हा जिम लावला होता तेव्हा माझ्यासोबत सोबती कोणी नव्हता, म्हणून मग मला भोकावर आहे. याच्यासोबत सोबती होता, याचा सोबती काय करे मधातच डिच करून जा, सोडून चालला जाय. तर मग ना याचं जिम कम्प्लीट झालं ना, माया जिम. आमचा जो ड्रीम होता चांगली बॉडी बनवण्याचा, थोडा फ्लेक्स करायचा, असा तो ड्रीमच राहिला. तर आता फायनली आम्ही दोघांनी डिसिजन घेतला जिम लावायचा. तर गेलो, पाहून आलो. जिम पण बढिया होता. फक्त तिथं आमची थोडी अवकात दिसली का ते पोट्टे होते बाई फुल जंजी होणार लागला. ते त्यांना काय लागू होणार एकदम माहिती का. पोरी होते ते, म्हणजे कपल होते शायद, एकमेकासोबत मारा लागली. आम्हाला वाटली भाई लाज फाटली. आम्ही दोघं पुढं बी नाही गेलो, मागं बी नाही. तिथं गेल्याबरोबर असं वाटलं भाई आमचे कपडे कुठं ते कुठं. आम्ही जेव्हा घरून निघालो होतो ना फुल ताकद मध्ये, आम्हाला वाटलं का आम्ही कप चांगले दिसून राहिलो बरं, कारण कपडे तसे घातले होते आम्ही. तिथं गेल्यानंतर आम्हाला आमची अवकात, म्हणलं भाऊ आमची जिरली. अवकात काय नाही भाई.
आपण आपल्या स्वतःच्या पैशावर राहू, ते बापाच्या पैशावर आहे. अवकाचा विषय हा, नाही. हे बात आहे, हे बात. आपण त्याच्या लेवलले ना, आपण त्याच्या बापाच्या लेवलले. हो हो भाई, हा? हे तर मान्य करतो, मी बी मान्य करतो या गोष्टीला. तेच म्हणून. आपण त्यांच्या अवकातल्या नाही, त्यांच्या बापाच्या अवकातल्या. आम्हा- आमचे लेकरं जेव्हा होईन तेव्हा ते त्याच्या लेवलले. ते तेव्हा त्यांच्या लेवलले. असा सीन होता. मग आम्ही गेलतो तिथं, फुल जेंजी दिसले आम्हाला ते पोट्टे. मग म्हटलं भाई करता इथं काही जमन नाही, कारण पोरी पारी होत्या. आम्ही तो म्हणे माझ्या मित्रच होता तो जिमला, चल म्हणे दाखवतो म्हणे जिम. नको, आम्ही इथंच ठीक आहे, बाहेरूनच पाहिलं. असं नाही त्या पोरांलेच म्हणताय म्हणून, असं काही नाही आहे का नाही रे. पण ते आम्हाला जरासं ऑफवर्ड वाटलं. हा, थोडा- आम्हीच तयारी करून नाही आलो. कस तरी दिसत होतं ना, पाहणं आमचा अवतार पाहणं तुम्ही. अशा याच्यात आम्हाला कस तरी वाटत होतं. त्याचा सीन होता तो. याच्याकडून काहीच नाही होतो, तू याच्या नादी नको लागू. याच्याकडून काहीच नाही होत, हा फक्त बोल बच्चन आहे. जे ते आगून नाही झालं ते मायकून झाला. हे फक्त बोल बच्चन आहे. यांना सांगितलं जिम बिम लावतो, प्रोटीन वोटीन घेतो. स्कूप बी विचारलं किती स्कूप घ्यायचा, काही घंटा नाही आता. हागला म्हणते तुला. चिकना दिसतो एकदम वाला बढिया होता पण नाही. काय चिकना दिसला ग्लो आला ना. तो स्नॅपचा फिल्टर. तो वाढदिवसाला लावतो मी त्या. कोण चांगला दिसते भाऊ, कमेंट करून भाऊ. कोण चांगला चला. हो, हा जादू चांगला वाटते का मी? हा जादू तुलाच म्हटलं हा जादू. ये जिंकलो मी. आजपासून याचं नवीन नाव जादू राठोड. खतरनाक नाव आहे इथं. जादू राठोड. हा कार्तिक कसा आहे? जादू राठोड है ना. मग हा छोटा नाही का जादू. राठोड जादू. मग हा छोटा जादू. हा छोटा जादू. बे जादू जादू.